शुभ सकाळ. म्हणजे गोल साफ करायला खूप असा गर्दा स्टोरूममध्ये. आता पहिल्यांदा तिथं सगळं गर्दा काढून घ्यायचा आणि पुन्हा त्याचं कारण आबाळ बी भरपूर आलेलं आहे. त्याच्या आधी हे बाहेरले कामं सारले की घरातलं कसंही पण करता येते. तर त्याला दाखवतो स्टोरूममध्ये किती धिंगाणा झाला. आधी सगळं काढून घ्यावं लागेल. आधी तर सगळं सामान काढून बाहेर ठेवावं लागते आणि पुन्हा सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं रात्री. पाऊस तर रोजच चालू आहे. हे पावसामुळे अशी सीताफळ झाडाला पिकून फुटायले तर. आणि हे रात्री वटवागुळी खाऊन चालले आता. त्याच्यामुळे हे माणसाला बी खाता येत नाही सीताफळ. हे बघा हे तर जे खाल्ले नाही हे वटवागुळीने खाल्ले. रात्रचं वटवागुळी येऊन भरपूर सीताफळ खराब करल्यात. मी चला आज होती मस्त खुशखबर. जसे की मिस्टर आणि मुलगा दुकान बंद होतं त्याच्यामुळे मी पण मस्त हात धुवून घेतले आणि दोघांना पण लावले आज कामाला. नाही तर सकाळी थोडंसं करू लागतात उगा हात लावले आणि निघून जाते. तर बाकीचं सगळं जे मला सारा लागते तर आज मी दोघांना मस्त कामाला लावलं आणि 2 रूम जे आहेत एक मस्त साफ करून घेतल्या. कारण भरपूर सामान असते आणि त्यांनी जे काढू ठेवू लागते त्याच्यामुळे खूप हेल्प होती आपल्याला. तर चला आज दोघे घरी होते तर त्यांच्याकडून भरपूर असं काम करून घेतले मी. दसऱ्याचं नवरात्रीचं जे काम असते नाही तर दरवर्षी जे मलाच पार पडावं लागते कारण ते सकाळी दुकान निघून जातात. तर चला सकाळपासून जे आहे ते 2 वाजले होते आज जेवायला. आणि आज झालं माझं एवढं दसरा काढणं आणि 2 वाजले होते जेवायला. भरपूर असं काम झाले आणि अजून आता उद्याच्याला काढायचे मला किचन. तर किचनचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचा दसरा कुठपर्यंत आले काढायचा काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा.